नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर उद्या आहे शंखभरी पौर्णिमा. तर शंखभरी पौर्णिमेला आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर हे उपाय तुम्हाला पौर्णिमेलाच करायचे आहे. तर उद्या पौर्णिमा आहे, तर उद्या हा उपाय नक्की करून पहा. त्यामुळे दुःख दारिद्र्य नाहीसे होईल. 2026 सालातील सर्वात शक्तिशाली रात्र आज आपल्या उंबरठ्यावर उभी आहे. आज वर्षातील पहिली पौर्णिमा आहे. त्यामुळे अशी रात्र जेव्हा साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असते. त्यामुळे आपल्याला अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण पैसा काही हातात टिकत नाही. घरामध्ये सतत कटकटी होतात किंवा प्रगती थांबल्यासारखे आपल्याला वाटते. त्यामध्ये पण आजही ही रात्र तुमच्या आयुष्याला एक नवे वळण देऊ शकते. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त वस्तूविषयी सांगणार आहे, जी आज रात्री तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवली तर तुमच्या घराचे नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही. हा कोणताही साधा उपाय नाही, तर आपल्या प्राचीन शास्त्रात दडलेला एक मोठे रहस्य आहे. तर ते रहस्य कोणते किंवा तो उपाय कोणता आहे ते आता आपण पाहूया. ती वस्तू कोणती आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर उंबरठा म्हणजे केवळ घराची भिंत नाही, तर उंबरठा म्हणजे तुमच्या घरातील ऊर्जा आणि बाहेरील ऊर्जा यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. हे सर्वांना माहितीच असेल. पौराणिक कथांमध्ये उंबरठ्याला अत्यंत महत्त्व दिले आहे. भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपचा वध उंबरठ्यावरच केला होता, कारण ती जागा ना आत होती ना बाहेर. आज 2026ची पहिली पौर्णिमा आहे आणि ती खास नक्षत्राच्या संयोगात आली आहे. आजच्या रात्री ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव होत असतो. पण आपण एक चूक करत असतो. आपण आपलं घर स्वच्छ करतो, पण त्या मुख्य ऊर्जा स्रोताकडे दुर्लक्ष करत असतो, जिथून माता लक्ष्मीचा प्रवेश होत असतो. ती एक वस्तू कोणती जी ठेवताच गरिबी तुमच्या घराचा रस्ता विसरून जाईल. काही लोक म्हणतात की उंबरठ्यावर हळद लावावी, काही म्हणतात दिवा लावावा. हे उपाय बरोबरच आहेत, पण आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे, ते या सर्वांपेक्षा वेगळं आणि प्रचंड प्रभावशाली शक्तिशाली असणार आहे. आपण छोटे पण अत्यंत महत्त्वाचे उपाय पाहूया, ज्या आजच्या दिवशी केलेच पाहिजे. ती गुप्त वस्तू सांगण्यापूर्वी आज दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला हे 3 छोटे उपाय करायचे आहेत, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी. 1. हळदीचे पाणी. आज मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळदीच्या पाण्याने स्वस्तिक काढा. हळद ही मांगल्याचे प्रतीक आहे आणि ती नकारात्मकतेला रोखते. दुसरा उपाय आहे अक्षता आणि फुले. घराच्या उंबरठ्याबाहेर थोड्या अक्षता आणि लाल रंगाचे फूल ठेवा. यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. तिसरा उपाय आहे तिजोरीचा उपाय. आज तुमच्या तिजोरीमध्ये एक लवंग किंवा वेलची कपड्यात बांधून ठेवा. यामुळे पैशाची आवक वाढते. तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. आता आपण तिसरा उपाय पाहूया आणि तिसरा उपाय खूप महत्त्वाचा आहे. ती एक वस्तू जी आज रात्री उंबरठ्यावर ठेवल्याने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते. तुम्ही विचार करा, एखादी छोटी गोष्ट तुमची मोठी स्वप्न पूर्ण करू शकते का? विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर झालं, ही वस्तू एनर्जी रिसिव्हर सारखे काम करते. तर ती वस्तू कोणती आहे आता आपण पाहूया. त्या गुप्त वस्तूचे नाव सांगण्याची लक्ष देऊन ऐका. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून ती आहे गोमती. गोमती चक्र आणि 1 रुपयाचे नाणे सोबत ठेवलेला मातीचा दिवा. तुम्हाला वाटेल हे तर सोपे उपाय आहेत, पण याची पद्धत खूप विशिष्ट आहे. तर काय करायचे उपाय ते आता पाहूया. आज रात्री चंद्रोदयानंतर म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी एक मातीचा दिवा घ्या. त्यात गाईचे तूप टाका. 2 वातीचा एक दिवा तयार करा. आता त्या दिव्यात एक गोमती चक्र ठेवा. जर गोमती चक्र नसेल तर एक पिवळी कवडी वापरा आणि त्यासोबतच 1 रुपयाचे नाणे ठेवा. हा दिवा प्रज्वलित करून तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घराबाहेर म्हणजे बघताना उजवी बाजू ठेवा. दिवा लावताना मनात एकच इच्छा धरा, हे माता लक्ष्मी
माझ्या घरातील सर्व संकटे दूर कर आणि अखंड वास तुझा असू दे. हे नाणे आणि गोमती चक्र साधे समजू नका. गोमती चक्र हे विष्णूचे रूप मानले जाते आणि जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी माता धावत येते. उद्या सकाळी ते नाणे आणि गोमती चक्र उचलून एका लाल कपड्यात बांधून तो कपाटात ठेवा. हा प्रयोग करून पहा. तुम्हाला 24 तासाच्या आत काहीतरी शुभवार्ता नक्की मिळेल. तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. हा उपाय अनेक महिलांनी केला आहे. जेव्हा त्यांनी श्रद्धेने हा उंबरठ्याचा उपाय केला तेव्हा त्यांच्या पतीच्या नोकरीत बढती झाली किंवा रखडलेली सर्व कामे पूर्ण देखील झाली. हे अंधश्रद्धा नाही तर ही श्रद्धा आणि ऊर्जेचा खेळ आहे. जेव्हा आपण विश्वासाने कोणतीही गोष्ट करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला ती मिळवून देण्यासाठी मदत करत असतो. तर हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. 2026ची ही पहिली पौर्णिमा आहे. तुम्ही ही पौर्णिमा वाया घालवू नका. आजची रात्र तुमच्या आयुष्यात सोनेरी पहाट घेऊन येऊ हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.